रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध सुरू झाले। कारण पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो असं म्हणत सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना डिवचले। यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि संजय शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। निर्णय चुकला तर काय होतं हे पुण्यातील पंचांवरून पाहिलंच असेल असा टोला शिरसाटांनी लगावलाय। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंना टोला मारलाय। रायगड जिल्ह्यातल्या माणगावमध्ये आदिती चषक क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात तटकरेंनी गोगावलेंना शाब्दिक टोले मारले। पंचांनी दिलेला निर्णय अतिशय योग्य असतो, आरडाओरडा करून काहीही फायदा नसतो असा टोला तटकरेंनी मारलाय। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो मग सांगतात की आम्हाला परत एकदा पाहिजे। हे आरडाओरडा खरे किती आणि खोटे किती आकाशातून बघत असतो। आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करण्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो। रायगडचं पालकमंत्रीपद आधी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं, पण शिवसेनेच्या आक्षेपानंतर याला स्थगिती देण्यात आली। तेव्हापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद कायम आहे। तटकरेंनी मारलेल्या टोल्यावर संजय शिरसाटांनीही प्रत्युत्तर दिलंय। सहभागी झालेल्या खेळाडूला एवढं सांगतो, बाबा रे पंचांचा निर्णय एका निर्णय घेता अपील करा, एका मर्यादेमध्ये अपील करा, बाकी काय। तो एखाद्या वेळेला निर्णय चुकला तर ते आपण पुण्याची कुस्ती पाहिलेली आहे, त्या कुस्तीमध्ये पंचाची हालत सुद्धा पाहिलेली आहे। म्हणून प्रत्येक निर्णय हा आपल्या बाजूनेच लागावा असं मॅनेज कोणत्याही खेळामध्ये होत नसतं। ती कधी जर चुकीचा खेळ खेळला गेला तर त्याच्याबद्दलचं निर्णय हा बदलावा लागतो। हे असे अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये आहेत आणि सर्वच खेळामध्ये आहेत। आपण नेहमी पाहतोय क्रिकेट खेळत असताना पंच अंपायर हे काही देव नसतात, त्यांनी निर्णय दिलेला असतो, परंतु थर्ड अंपायर असतो, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो आणि योग्य निर्णय दिला जातो। तसं त्या प्रकारे आम्हाला असं वाटतंय योग्य निर्णय होईल, काळजी करायचं कारण नाही आहे। आम्ही 3 प्लेयर आहोत, त्यांच्याकडे एकच प्लेयर आहे, त्याच्यामुळे आम्ही 3ही प्लेयर अतिशय मातब्बर आहोत। आणि रायगडवासी किंवा महाराष्ट्र सगळा जाणतो की खऱ्या अर्थाने रडीचा डाव खेळण्यापेक्षा सरळमाने तटकरे साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमंत्री झाले असते। पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्याय हक्क मागणं हे आमचा अधिकार